हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय युक्त आहार नलगे अनेक साधने अल्पनारायणे दाखविले कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी नलगे लौकिक सांडावा आश्रम घ्यावे वनांतर भस्मदंड तुका म्हणे मज अनेक उपाव दिसती ते वाव नामे विन कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी मुक्त कैवल्य तेजोनिधी संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय विश्वमाऊली विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु संत तुकाराम महाराज भक्त शिरोमणी नामदेव महाराज शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी संप्रदायाचे परम आराध्य दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक आकारण करून अपार अद्भुत अहेतुकी कृपेमुळे दयेमुळे तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र बसून देहूचे सुप्रसिद्ध साधू थोर समाज सुधारक उच्च विचारवंत वेद पंडित व्यवहार भूषण जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंगद्वारा हा प्रस्तुत चिंतनाचा योग आहे आणि हा आपल्या जीवनातील परम भाग्याचा क्षण आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आपल्या या सद्गुरुनाथ ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर गुगल मीटच्या माध्यमातून आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य गुरुबंधू प्रेमानंद महाराज शास्त्रीजी आंबेकर शास्त्रीजी यांच्या माध्यमातून अतिशय स्तुत्य असा प्रवचनाचा उपक्रम महाराजांच्या माध्यमातून या कोविड-19च्या काळामध्ये चालू आहे प्रथमतः मी महाराजांना धन्यवाद देईल की महाराज आपल्यामुळे ह्या कठीण अशा महामारीच्या या कठीण प्रसंगामध्ये देखील काहीतरी भगवत चिंतनाचा लाभ परमार्थ प्रेमी भक्तजनांना भाविक जनांना व्हावा आता ह्या काळामध्ये तर आपले सर्व धार्मिक कार्यक्रम तर बंद आहे कुठल्याही प्रकारचं आपल्याला इच्छा असूनही कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम आपल्याला एकत्रितपणे येऊन करता येत नाही काही ठिकाणी चालू आहे खेड्यापाड्यांनी थोडाफार कमी कमी संख्येमध्ये परंतु मोठ्या संख्येमध्ये आपल्याला कार्यक्रम करता येत नाही हा हे आपल्या कपाळाचं दुर्दैव म्हणावं पण अशाही कठीण काळामध्ये महाराजांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य असा उपक्रम जगद्गुरु तुकोबारांच्या गाथेवर
अभंग निरूपणाचा हा कार्यक्रम महाराजांच्या माध्यमातून चालू आहे। याचा लाभ अनेक मोठमोठे चिंतन करणारे कीर्तनकार महाराज मंडळी असतील, अजून काही अनेक कार्यक्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित असतील। सर्वजण या पारमार्थिक सेवेचा लाभ घेत आहेत। त्यात माझ्या वाट्याला आलेला आजचा हा अभंग मी आपल्या समोर सादर केलाच आहे। युक्त आहार नलगे अनेक साधने, अल्प नारायणे दाखविले। कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देल भेटी। नलगे लौकिक सांडावा आश्रम, घ्यावे वनांतर भस्मदंड। तुका म्हणे मज अनेक उपाव, दिसती ते वाव नामे विन। या अभंगाचा सरळशः अर्थ जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सांसारिक जीवांना अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने भगवत प्राप्तीची साधना कोणत्या मार्गाने होईल याचा निश्चित असा पत्ता ठिकाण या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात। युक्त आहार नलगे, कुठल्याही प्रकारची कठीण अष्टांग योगादी साधना करण्याची काही आवश्यकता नाही। अनेक साधने जप तप तीर्थ व्रत वैकल्य अशाही प्रकारची साधना करण्याची काही आवश्यकता नाही। का बरे अशी कठीण अवस्था करण्याची आवश्यकता नाही, तर त्याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की या कलियुगामध्ये मनुष्य जीवन हे अल्प जीवन आहे। अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय। मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा। या कलियुगामध्ये शतवर्षाची गणना, 100 वर्षाचं आयुष्य, अतिशय अल्प आयुष्य ह्या मानवी शरीराला प्राप्त झालेलं आहे। त्याच्यामध्ये त्याचं वैराग्य अल्प आहे, त्याचं ज्ञान अल्प आहे, त्याची शक्ती अल्प आहे। अशा अल्पजीवी जीवांना सगळ्यात सोपं साधन काय असेल तर ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे। त्याने कुठल्याही प्रकारच्या कठीण अष्टांग योगादी साधनाच्या मागे न लागता, जप तप ज्ञान तीर्थव्रत वैकल्य करण्याच्या मागे न लागता, जर त्याने निष्ठावंत भावाने जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर भगवान परमात्मा म्हणतात की मी त्या भक्ताचा उद्धार करण्यास विलंब लावत नाही। तुकोबाराय म्हणतात कठीण साधना करण्याची आवश्यकता नाही। भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेमध्ये अतिशय सुलभ आणि सोपी अशी साधना या संसारी जीवांकरता सांगून ठेवलेली आहे। ती कोणती तर कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी। कलियुगामध्ये ह्या संसारी जीवाने अन्य साधनाचा मार्गाचा अवलंब न करता केवळ आणि केवळ एक भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे। आणि ते अनन्य भावाने जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं की त्या योगे तेने नारायण देईल भेटी, त्या योगाने निश्चितच भगवान परमात्मा त्याला ह्या वर्षी म्हणा किंवा पुढच्या वर्षी म्हणा किंवा 10 वर्षांनी म्हणा किंवा 50 वर्षांनी म्हणा किंवा ह्या जन्मात म्हणा किंवा त्याच्याही जन्मामध्ये निश्चित असं भगवान परमात्मा त्याला भेट दिल्याशिवाय राहत नाही, असं इतिहास वर्णन करतोय। सुखे येतो घरा नारायण, नारायण त्याच्या घरी प्रत्यक्ष येतो। मग का होत को बरं, आम्हाला ते नामचिंतन करण्याकरता आम्हाला काय काय करावं लागेल? आम्ही तर सांसारिक जीव आहे, मग आम्हाला घर प्रपंच हे सर्व शेतीवाडी सोडून द्यावी लागेल। तर तुकोबाराय म्हणतात हे तुम्हाला काहीच
याचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. नलगे लौकिक सांडावा आश्रम, घ्यावे वनांतर भस्मदंड. नलगे लौकिक सांडावा, नलगे आश्रम सांडावा, नलगे वनांतर घ्यावे आणि नलगे भस्मदंड घ्यावे. तुम्ही संसारामध्ये असाल, कोणी शेती करणार आहे, कोणी नोकरी करणार आहे, कोणी राजकारण करणार आहे, कोणी अन्य अन्य क्षेत्रामध्ये कार्य करणार, मग तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जसे असाल तसे तसंच राहा. त्या क्षेत्राचा त्याग करण्याची आवश्यकता तुम्हाला नाही. कुठल्याही प्रकारचा आश्रमाचा त्याग, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्यासाश्रम ह्या चारही आश्रमाचा विचार नाही. तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चारही वर्णाचा विचार नाही. स्त्री असो पुरुष असो, कुठल्याही प्रकारच्या लिंगाचा विचार नाही या ठिकाणी. कुठल्याही प्रकारचा आश्रम म्हणा, कुठल्याही प्रकारचा वर्ण म्हणा, कुठल्याही प्रकारचा लिंगभेद म्हणा, किंवा कुठल्याही प्रकारचा अधिकार, तुम्ही ज्या अधिकारावर असाल ते तसंच असू द्या. ते कुठल्याही प्रकारचा त्याग करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. जसे तुकोबाराय म्हणतात, कोठे नका पाहू करा हरी कथा, तेथे अवचिता सापडेल. कुठेही जाण्याची गरज नाही. त्याने असल्या जागी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर त्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान परमात्मा येऊन भेट देतो. आणि मी एवढं अट्टहासपूर्वक जर सांगून, तुम्ही तुमच्या मनानेच जर साधना केली, मनानेच जर तुम्ही कुठल्याही प्रकारची साधना केली, नामचिंतन करण्या वाचून अन्य साधनांचा अवलंब केला, तर ती केलेली साधना, ती केलेली साधना तुम्हाला नरकाची प्राप्ती करून देण्यात एक दिवस होऊ शकेल. ती साधना तुम्हाला नरकामध्ये घालू शकेल. म्हणून नामस्मरणा वाचून अन्य साधनाचा उपयोग भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करण्यासाठी होतो. दुसरे उपाय मला या ठिकाणी नामस्मरणा वाचून दिसत नाही. तुका म्हणे मज अनेक उपाव, दिसती ते वाव नामे विन. वाव म्हणजे व्यर्थ. तुका म्हणे मज अनेक उपाव, दुसरे उपाय मला या ठिकाणी व्यर्थ वाटतात. दिसती ते वाव नामे विन. नामस्मरणा वाचून अन्य साधना केली तर तुम्हाला ती निश्चित फल देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही एकच करा, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. नारायण अनन्य भावाने कुठल्याही साधनाचा, कठीण अशा साधनांचा अवलंब न करता केवळ आणि केवळ एक भगवान परमात्म्याची नामचिंतनाची जर साधना केली तर निश्चितच भगवान परमात्मा त्याला त्या ठिकाणी येऊन भेट दिल्याशिवाय राहणार नाही. अशा सरळसहा ह्या अभंगाचा भावार्थ आपण सांगितलेला आहे. आता विस्ताराने चिंतन करू. मानवी जीवनाचं खरं इति कर्तव्यता कशात असेल तर ती भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यात आहे. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. जन्माला आल्याचं खरं सार्थक कशात असेल तर विठ्ठलची एक देखलिया, भगवान परमात्म्याचं दर्शन करण्यामध्ये ह्या जीवाची सार्थकता आहे. कुठल्या प्रकारचा लाभ, महालाभ कशात असेल, उत्तम लाभ कशात असेल तर भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यात आहे. जन्मा आली याचा लाभ पद्मनाभ दर्शने. खरा लाभ कशात असेल तर पद्मनाभ दर्शने, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यात या मनुष्य जन्माची खरी सार्थकता आहे, खरी इति कर्तव्यता आहे. ज्या वेळेला भगवान परमात्म्याने सृष्टी निर्माण केली त्यावेळेला अनेक प्रकारचे जीवजंतू
या सृष्टीमध्ये निर्माण केले. एकी केली जलचरे, एकी केली एकी केली भूचरे, एकी केली जलचरे, एकी केली खेचरे, चरे अचरे ती एकी. एकी केली भूचरे, काही भूचर प्राणी निर्माण केले, काही जलचर प्राणी निर्माण केले, काही खेचर प्राणी निर्माण केले, काही चर प्राणी, काही अचर प्राणी, अशी या 5 प्रकारची सृष्टी भगवान परमात्म्याने निर्माण केली. भूचर प्राणी म्हणजे जमिनीवर चालणारे प्राणी निर्माण केलेले आहेत. जलचर प्राणी म्हणजे प्राण्यामध्ये राहणारे प्राणी निर्माण केलेले आहेत. खेचर म्हणजे सरपटणारे प्राणी निर्माण केले आहेत. चरे म्हणजे जे हालचाल करणारे आहे, मनुष्य, जनावर वगैरे असे हालचाल करणारे चर प्राणी निर्माण केले आहेत. आचर म्हणजे ते एकाच ठिकाणी स्थित असतात, कुठल्याही प्रकारची त्यांचं गमन होत नाही. आपल्या घराच्या समोरचं झाड कुठं स्टेशनला फिरायला जातं का? नाही जात, कारण ती अचर आहे. अशा 5 प्रकारची सृष्टी भगवान परमात्म्याने निर्माण केली. आणि निर्माण केल्याच्या नंतर भगवान परमात्मा त्या सृष्टीकडे पाहू लागले. पाहू लागल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला समाधान वाटलं नाही. समाधान नाहीच झालं भगवान परमात्म्याचं. जसा एखादा शेतकरी उन्हाळ्यामध्ये काबाड कष्ट करतो, जमिनीची चांगली मशागत करतो, उत्तम प्रकारचं बी बियाणं आणतो आणि पेरणी करतो, आणि पेरणी केल्याच्या नंतर त्या मावळत्या सूर्याच्या किरणामध्ये बांधावर उभा राहून तो शेतकरी आपल्या शेताकडे पाहतो आणि ते आलेलं उत्तम असं पीक पाहून आनंदाला त्याच्या पारावर राहत नाही. तंबाखू हातामध्ये चोळत आनंदाने तो शेतकरी त्या पिकाकडे पाहत असतो. त्याप्रमाणे भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली. आणि निर्माण केल्याच्या नंतर एक मागं वळून पाहिले, आणि मागं वळून पाहिल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं समाधान मात्र नाहीस झालं की आपण यांना निर्माण केलं, परंतु यांना कोणी निर्माण केलं याचं ज्ञानच यांच्या ठिकाणी नाही. म्हणून मलाही जाणणारा कोणीतरी असावा, ह्या उदार हेतूने भगवान परमात्म्याने पुन्हा सुधारलेली आवृत्ती 2 पायाचा माणूस निर्माण केला. आणि त्याच्यामध्ये आपली विशेष अशी ज्ञान शक्तीचा संचार भगवान परमात्म्याने त्या मानवी देहामध्ये केलेला आहे. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, बाहुल्ये मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, येणे ज्ञाने देही विदेही पाही पावती. उत्तम असा ज्ञान घातलेला भगवान परमात्म्याने देह, असा मानवी देह निर्माण केलेला आहे. म्हणून हा मानवी देह निर्माण असा हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला आहे. मग मनुष्याचा मनुष्यपणा कशामध्ये असेल, तर तो मनुष्यपणा तरी साधी नारायण, नाही तरी हीन पशुहुनी. मनुष्याचा मनुष्यपणा त्याच्यामध्येच आहे. त्यांनी नारायण साधला पाहिजे, भगवान परमात्म्याचं दर्शन केलं पाहिजे. का? कारण की हा देह एकदा पडला की मग पुन्हा मात्र मागुता हाची जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जानसी, हेतू न घडी रे सायासी, कार्य अंध होशी जाणून या. म्हणून मनुष्य देहाची इति कर्तव्यता कशात असेल, तर ती परमेश्वर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यात पहिली जीवाची इति कर्तव्यता आहे. आणि ते सोडून जर भगवान परमात्म्याची प्राप्ती जर त्यांनी केली नाही, तर नाथ महाराज त्याला सीधा गाढवाच्या पंक्तीला नेऊन बसवतात. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, पावोनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्दभ जाना पुच्छे विन धुपाई. पावोनी मनुष्यपणा, जो मनुष्यपणाला प्राप्त होऊन देखील जो न साधी ब्रह्मज्ञाना, जो ब्रह्मज्ञान संपादन करत नाही, तो
ते 2 पायाचं आणि बिन शेपटाचं गाढव आहे. गाढवनाथ महाराज त्याला गाढवाच्या पंक्तीला नेऊन बसवतात. पावनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्दभ जाना पुच्छे विन दुपाई. म्हणून मनुष्य देहाची इति कर्तव्यता पहिली काय असेल तर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणार आहे, हीच पहिली इति कर्तव्यता. पुच्छ नाही पादचारी मनुष्य परी कुत्रेती. हा, पुच्छ नाही पादचारी मनुष्य परी कुत्रीती. अतिशय सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं आहे. पुच्छ नाही पादचारी मनुष्य परी कुत्रीती, ती मनुष्याच्या रूपामध्ये कुत्री आहे. किंवा मनुष्यपणा ह्या मानवी देहाची ताकद एवढी आहे की पुढचे अनेक जन्म नष्ट करण्याची ताकद ह्या एका मानवी शरीरामध्ये आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिडा पडे. अनंत जन्म मरणाचे फेरे संपवण्याची ताकद एका मनुष्य देहामध्ये आहे. म्हणून असा हा मनुष्य देह आपल्याला सदैवाने आणि आपल्या भाग्याने प्राप्त झालेला आहे. तुकोबरा एके ठिकाणी म्हणतात, भाग्य आले ती मनुष्य देहा, भाग्य आले ती मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठल. तुमचं भाग्य म्हणून तुम्ही मनुष्य देहाला आला. मग आता काय करा, तो हा पहा विठ्ठल. तुम्ही आता त्या भगवान पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. असं मनुष्य देहाचं महत्व काही साधकांना, काही सांसारिक जीवांना कळालेलं आहे. आणि आता आपल्याला त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. ह्या उद्देशाने काही सांसारिक जीव जगद्गुरु तुकोबरायांच्या जवळ आलेली आहेत आणि महाराजांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केलेला आहे. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, वाढली अंतरी प्रेम सुख. जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणावर माथा ठेवलेला आहे आणि महाराजांना म्हटले आहे, महाराज आम्हाला आता भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी काहीतरी सुलभ असं, काहीतरी योग्य असं साधन सांगा. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. पाहिल्याच्या नंतर तुकोबरायांना समोरच्या व्यक्तीचा चेहरा वाचण्याचं त्यांच्याकडे शक्ती होती. ही सांसारिक जीव आहे. बाबांनो, वेदामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. वेदामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचे कर्म मार्ग, कर्मयोग सांगितलेला आहे. दुसरा उपासना योग सांगितलेला आहे. तिसरा ज्ञान योग सांगितलेला आहे. आणि चौथा पाहायचा झाला तर अजून एक पातंजल योग म्हणजे अष्टांग योग, असा चौथा योग अजून एक आपल्याला पाहता येईल. ज्ञान योगाने देखील भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला करून घेता येते. परंतु ज्ञान मार्ग हा अतिशय कठीण मार्ग आहे. मल विक्षेप आवरणादी दोषाचा निवारण केल्याच्या नंतरच तो ज्ञानाचा अधिकारी ठरतो. मल विक्षेप हे 2 आवरण निवृत्त करून अज्ञानाचं आवरण निवृत्त करण्याकरता त्याला श्री गुरूंच्या चरणाचा आश्रय घ्यावा लागतो. हे ज्ञान अतिशय उत्तम असं ज्ञान आहे, अतिशय श्रेष्ठ असं ज्ञान आहे. जसं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, राजविद्या राजगौह्यो पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. किंवा श्रेयान द्रव्यमयादज्ञ ज्ञान यज्ञ परंतप सर्वं कर्म अखिलम पार्थे ज्ञाने परिसमाप्यते नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्धि कालेनात्मनि विंदती. ज्ञान हे अतिशय पवित्र आहे, अतिशय उत्तम आहे. असं हे उत्तम ज्ञान. परंतु ह्या ज्ञानाचा अधिकारी हा खूप वेगळा आहे.
ते ज्ञान कोणालाही प्राप्त करून घेता येत नाही. मला सांगा, वाघिणीचं दूध प्राप्त करून घेणं हे सोपं आहे का हो? वाघिणीचं दूध हे अतिशय प्राप्त करून घेण्यामध्ये त्याच्यामध्ये अनेक प्रकारची कठीणता आहे, ते सुलभ नाही. म्हणून अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करण्याकरता ज्ञान हे एकच, हा त्याला अज्ञान रूपी अंधकाराचा निवृत्त करण्याकरता ज्ञान हाच त्याच्यावर एक उपाय आहे. जसं खोलीमध्ये गडद अंधकार पसरलेला आहे, तो गडद अंधकार जर घालवायचा असेल तर त्या ठिकाणी प्रकाश हा एकच एकमेव उपाय आहे. म्हणून ज्याला ह्या जन्म मरण रूपी फेऱ्यातून निवृत्त व्हायचं आहे, मोक्ष संपादन करायचं आहे, त्याला ज्ञान हा एकच एक उपाय आहे. नामदेव महाराज वर्णन करतात, ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारुनी. वेद बोले हात उभारून, वेद हात उभा करून सांगतोय की ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही, परंतु हा ज्ञान मार्ग कठीण आहे. ज्ञान मार्ग कठीण आहे. कर्म मार्गाचा विचार करा. कर्म मार्ग देखील सूक्ष्म आहे. गीता वर्णन करते, कर्मण्य कर्म य पश्येद कर्मणीच कर्म यः सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत. जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाहतो, कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो, तो मनुष्य बुद्धिमान आहे, असं भगवद्गीता वर्णन करते. परंतु कर्माची गती कळणं हे खूप सूक्ष्म आहे. कर्म जर यथायोग्य पद्धतीने जर घडली नाहीत तर त्याचं पतन होण्याची ही दाट शक्यता असते. तुकोबराय म्हणतात, कर्म धर्म नव्हती सांग उने अंगे पतन. जर कर्म धर्म हे यथायोग्य रीतीने जर पार पडले नाहीत तर त्या योगे त्याचा परिणाम मात्र उन्या अंगे पतन, त्याला त्याचं पतन होण्याची शक्यता आहे. भल्या भल्यांना हा कर्माचा मार्ग कळलेला नाही. कर्म मार्ग हा सूक्ष्म आहे. तिथे भल्या भल्यांची बुद्धी काम करण्यास झाली तर मूर्खाची गोष्ट काय, वाचोनी मूर्खाची गोठी कायसी, येथ मोहलेगा क्रांतदर्शी. भले भल्यांनी ह्या कर्म मार्गाच्या पुढे हात टेकले आहेत. म्हणून हा कर्म मार्ग देखील अतिशय सूक्ष्म असल्यामुळे कठीण आहे. ह्या अनेक साधना आहेत, परंतु ज्ञानाची साधना आहे, कर्माची साधना आहे, परंतु ह्या साधनांना ह्या कलियुगामध्ये झाला आहे टीबी. तुकोबराय म्हणतात, अवघ्या वाट्या झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान, न घडे न कळे न घडे सर्वता. कर्म मार्ग ह्या अन्य मार्गांना ह्या कलियुगामध्ये टीबी झालाय. टीबी त्यांच्यातच ताकद राहिली नाही तर ते इतरांना काय ताकद देतील? ताकद देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही. इतर साधने फळकाम देती, पुनरारूपी आणती गर्भवासा. म्हणून कर्म मार्गाचा देखील आपल्याला अवलंब करता येत नाही. कर्म मार्ग देखील सूक्ष्म असल्यामुळे कठीण आहे. ज्ञान मार्ग देखील कठीण आहे. राहिला अष्टांग योगा हा देखील कठीण आहे. कसा कठीण आहे? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, युक्त आहार न लगे अनेक साधने अल्पनारायणे दाखविले. युक्त आहार न लगे अनेक साधने अल्पनारायणे दाखविले. बाबांनो, हा कर्म मार्ग अष्टांग योगादी मार्ग देखील कठीण आहे. जगद्गुरु मगाशी मी म्हणून गेलो की
जगद्गुरु तुकोबरायांकडे कुणीही जरी आला तरी महाराजांना त्याचा चेहरा वाचण्याची ही शक्ती होती. महाराजांनी पाहिलं त्या संसारी जीवांकडे, यांना कुठल्या प्रकारचा मार्ग सांगावा. महाराज समोरच्याचा चेहरा पाहून त्याचा अधिकार काय आहे, त्याची मनाची स्थिती काय आहे हे जाणूनच त्याला योग्य प्रकारे उपदेश करत होते. तुकोबराय म्हणतात, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची देऊ. तुकोबराय ज्याचा अधिकार जसा असेल तसा त्याचा अधिकार पाहून उपदेश करत होते. जसा ज्याचा अधिकार तसा त्याला तुकोबराय उपदेश करत होते. गुरुवर्य डॉक्टर नारायण बाबा जाधव यांच्याकडे आम्ही विचारसागरचा पाठ ऐकताना बाबा नेहमी एक दृष्टांत सांगायचे. नवीन नवरी लग्न करून घरात आली आणि घरात आल्याच्या नंतर सर्व मंडळींनी विचार केला की ह्या नव्या नवरीच्या हातामध्ये आपण तिजोरीच्या चाव्या देऊ. आणि तिजोरीच्या चाव्या दिल्याच्या नंतर काही दिवसांनी असं लक्षात आलं की ह्या मुलीकडून मुलीच्या हाती हा कारभार दिल्यामुळे घरामध्ये व्यवहारामध्ये तोटा व्हायला लागलेला आहे. म्हणून घरातल्या मंडळींनी पुन्हा ठरवलं हिच्याकडच्या चाव्या काढून घ्या. चाव्या काढून घेतल्या. आता म्हणीला काय काम द्यायचं हिला. त्यांनी ठरवलं आता हिला तर काय आता तिजोरी व्यवहाराचं काही कळत नाही, मग आता हिला स्वयंपाकामध्ये घाला, स्वयंपाक बनवायला द्या. स्वयंपाक व्यवहाराचं जमत नाही म्हणून स्वयंपाक घरात घातलं. स्वयंपाक घरात घातल्याच्या नंतर देखील पोळ्या कराय बसली तर भारताचा नकाशा काढून ठेवला. त्याच्यानंतर कालवण करायला गेली, अति तिखट अति खारट, तिथंही गणित जमाना म्हणून तिथूनही काढलं. शेवटी राहता राहिलं एक काम. ते काम म्हणजे लहान मुलांची घाण साफ करण्याचं काम त्या मुलीला देण्यात आलं. त्या मुलीला तिने आपलं मग ते बुतारा घ्यायचा आणि ते खापर घ्यायचं. मुलांनी शी केली का ती खापर घेऊन बुतारा घेऊन त्या मुलाची शी स्वच्छ करायची. हेच तिचं काम. एक दिवस तिचे वडील आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं मी मोठ्या आनंदाने माझी मुलगी या घरामध्ये दिली आणि तिची ही अवस्था. सर्वांना त्यांनी कडाडून विचारलं, माझ्या मुलीची अशी अवस्था का झाली. मला वाटलं माझी मुलगी सुख्या समाधानाने नांदेल, परंतु ही तिची काय अवस्था तुम्ही करून ठेवली. घरच्यांनी सांगितलं तिच्या ह्या अवस्थेला तीच कारणीभूत आहे. आम्ही हिला आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा तिजोरीच्या चाव्या दिल्या, हिने व्यवहारामध्ये तोटा आणला. ते जमत नाही म्हणून स्वयंपाक घरात घातलं तर तिथंही व्यवस्थित गणित जमाना. शेवटी मग तिला हे काम करण्याची वेळ आली. तसं परमार्थामध्ये सर्वात पहिल्यांदा आल्याच्या नंतर व्यवहाराच्या दृष्टीने विचार केला तर व्यवहारामध्ये पहिलीतून मुलगा दुसरीत जातो, तिसरीत जातो, त्याच्यानंतर पाचवीत जातो, 10वीत जातो, 12वी होती, ग्रॅज्युएशन होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन होतं. हे व्यावहारिक भाग झाला. परंतु परमार्थामध्ये तसं नाही. परमार्थामध्ये आल्याच्या नंतर पहिल्यांदा ज्ञानाचा उपदेश. ज्ञानाने जमलं नाही तर मग उपासना मार्ग सांगायचा. उपासना मार्गानेही जमलं नाही तर कर्म मार्ग सांगायचा. अशा प्रकारची जसा ज्याचा अधिकार असेल तशा पद्धतीने तशा प्रकारची साधना समोरच्याला सांगावी. ह्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय अतिशय चतुर होते. तुकोबारायांनी पाहिलं की तुम्ही ज्ञानाच्या योग्यतेचे नाही, कर्माच्याही योग्यतेचे नाही. आता शेवटी राहिली बाबांनो सर्वात सोपी सुलभ अशी ती नाम साधना आहे. तुम्ही नाम साधना सोडून कठीण अशा युक्त आहार न लगे, कठीण अशा योगाच्या तुम्ही नादी लागू नका. योग करणं सोपं आहे का महाराज? योग करणं फार कठीण आहे. योग करण्याकरता
अष्टांग योगाची साधना सांगितली आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी योगाची 8 अंगे आहेत. ह्या 8 योगा अंगाचं एकेका अंगाचं अभ्यास करण्याकरता 12-12 वर्षे लागतात. एकेका अंगाचा अभ्यास करण्याकरता 12-12 वर्षे लागतात. इतका योग मार्ग कठीण आहे. आणि आपण योग मार्गाचा अवलंब केला तर आपण 2 तासाच्या कीर्तनात 84 अश्ल घालून मोकळे होतो. तर आपल्याला योग मार्ग कसा संपादन होईल? योग मार्ग अतिशय कठीण आहे. योग मार्गाचा विचार करताना अनेक प्रकारची तिथं भूमी कशी असावी, आसन लावण्याकरता आसन कसं असावं, कशा पद्धतीने आसन लावलं पाहिजे, अतिशय सूक्ष्म असं चिंतन त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी अतिशय गोड पद्धतीने वर्णन केले आहे. आसन ते स्थान असं असावं की एखादा विषयासक्त जरी मनुष्य त्या ठिकाणी आला तर तिथं त्याला साधना करावी वाटली पाहिजे असं ते स्थान असावं. एकदा बसलं की तिथून उठवू नये असं वाटावं. अनेक प्रकारची फळझाडे, पावलोपावली पाण्याची तळं त्या ठिकाणी असली पाहिजे. असं ते स्थान असल्याच्या नंतर तिथं त्या ठिकाणी आसन लावायचं. आसन लावल्याच्या नंतर ते आसन अतिशय उंचही नसावं, अतिशय खालीही नसावं. अतिशय उंच असलं तर ते आसन डोलण्याची शक्यता आहे आणि अतिशय खाली असलं तर भूमीचा दोष लागण्याची शक्यता आहे. अतिशय खाली असलं तर भूमीचा दोष लागण्याची शक्यता आहे. परी 6व्याची उंच होईल तरी अंग हन डोलेल आणि नीच तरी पावेल भूमी दोष. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. अतिशय उच्च आसन असलं तर अंग डोलण्याची शक्यता आहे आणि अतिशय खाली आसन असलं तर भूमीचा दोष लागण्याची शक्यता आहे. म्हणून अशा प्रकारचं आसन लावावं आणि समम काय शिरोग्रीवम धारयन चलम स्थिरम संप्रेक्ष्य नासिकाग्रम स्वम दिशश्चा नवलोकयन. नाकाच्या अग्रभाग्यावर दृष्टी ठेवून मन आणि इंद्रिय यांच्यावर निग्रह ठेवून आणि त्या अवस्थेमध्ये समाधी लावायची. आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. त्या 72,000 नाड्यामध्ये 24 नाड्या प्रधान नाड्या आहेत आणि त्या 24 नाड्यांमध्ये 3 नाड्या ज्या आहेत त्या प्राणवाहक नाड्या आहेत. इडा, पिंगला, सुषुम्ना ह्या 3 नाड्या प्राणवाहक नाड्या आहेत. इडा डाव्या बाजूने वाहते, सुषुम्ना मध्ये मेरुदंडातून वाहते आणि पिंगला उजव्या बाजूने वाहते. अशा ह्या 2 त्याला पूरक, कुंभक आणि रेचक. पूरक म्हणजे श्वास घ्यायचा, कुंभक म्हणजे श्वास आतमध्ये साचून ठेवायचा आणि रेचक म्हणजे पुन्हा उजव्या बाजूने तो श्वास सोडायचा. याला पूरक, कुंभक, रेचक असं म्हणतात. ही 3 प्रक्रिया एकदा झाली की तो एकदा प्राणायाम होतो. आणि असा प्राणायाम केल्याच्या नंतर ती प्राणवायू आणि अपानवायू यांच्या दोघांचं घर्षण होऊन कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि जागृत झाल्याच्या नंतर कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याच्या नंतर ती सूक्ष्म मधल्या मेरुदंडातून सुषुम्ना नाडीच्या द्वारे वरती ब्रह्मारंध्रापर्यंत जाते. ब्रह्मारंध्रामध्ये गेल्याच्या नंतर तिथे त्या योग्याला निर्विकल्प समाधी लागते. असा हा योगाचा मार्ग आहे. परंतु हा योगाचा मार्ग खूप कठीण आहे. योगाचा मार्ग अवलंब करताना आहार कसा असावा, विहार कसा असावा याच्यामध्ये देखील खूप कटाक्षाने आहार परिमित असावा. त्याचा आहार देखील परिमित असावं, त्याचं राहणंही, त्याचं विहारही परिमित असावा, त्याचं जागणंही परिमित असावं, त्याचं खाणंही परिमित असावं. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आहार तरी सेविजे परियुक्तीचेनी मापे मविजे. आहार हा परिमित असावा. संस्थेमध्ये गुरुवर्य मुख्यकर शास्त्री बाबा
यांच्याकडे गीतेचा पाठ शिकत असताना बाबा नेहमी सांगायचे परिमित आहार कसा असावा. जठराग्नी जो आहे, जठराग्नीचा पूर्ण भाग अन्नाने भरायचा नसतो कधी पण. जठराग्नीचा अर्धा भाग अन्नाने भरायचा, पाव भाग पाण्याने भरायचा आणि राहिलेला पाव भाग ही हवा खेळण्याकरता ठेवायचा. याला म्हणतात परिमित आहार. अशा प्रकारचा परिमित आहार केला पाहिजे. नाहीतर अन्न लोक जेवण अतिशय सुंदर झालेलं आहे हे त्याच्याहून ज्ञान होतं, कळतं. परंतु ते जेवण व्यवस्थित पचलं तर ते जेवण चांगलं झालं असं कळतं. आणि न जेवण जर व्यवस्थित जर जिरलं नाही, पचलं नाही तर नाही तरी खाचे कुंता कुंती. त्याच्यानंतर त्याला खूप कष्ट सोसावे लागतात जेवण व्यवस्थित पचलं नाही तर. अशा प्रकारे योगामध्ये अतिशय परिमित आहार घ्यावा, अतिशय युक्त चालणं असावं, झोपणंही युक्त परिमित असावं. आणि ही योगाची साधना करताना अनेक प्रकारची दुःख त्या योग्याला भोगावी लागतात. ज्ञानेश्वर महाराज 12व्या अध्यायामध्ये वर्णन करतात, क्लेशोधिकतरस्तेषा. त्याच्यावरच्या ओळी तुम्ही पाहून घ्या. तया महेंद्राधिपदे करिता ती वाटवते आणि रिद्धी सिद्धीचे अंगे पडोनी थाती. काम क्रोधाचे विलग उठावती अनेक आणि शून्यशी अंग झुंजावे की. शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीचे असावे घरातू. किंबहुना पांडवा हा अग्नी प्रवेशू निचिनवा. तैसा भ्रतारे विन करावा तो हा योगू. येत स्वामीचे काज ना वापी केवाज. परी मरणेशी झुंज नित्य नवे. ऐसे मृत्यू हुनी तिख का घोटे कडत विक. डोंगर गिळता मुख न फाटे काही. म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा. तया दुःखाचाची वाटा भागा आला. मग इतकं कठीण दुःख. तहान लागली की तहानच प्यायची, भूक लागली की भूकच खायची. अशा प्रकारचं कठीण दुःख त्या योग साधना करणाऱ्याला प्राप्त होतं. म्हणून सार्थ रीतीने तुकोबराय वर्णन करतात, युक्त आहार न लगे. अनेक साधनांच्या तुम्ही जप तप व्रत वैकल्य ह्या साधनांच्याही नादाला तुम्ही लागू नका. नाथ महाराज वासुदेवामध्ये वर्णन करतात, जप तप अनुष्ठान व्यर्थ कास या करणे. तीर्थव्रत यमने मन लगे दैवता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे नवाराणसी मरणे. केशव माधव अच्युतवतता होय पातक हरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. हे कशाला करायचंय? जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. तीर्थव्रत ये मन लगे देवता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे. केवळ केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. म्हणून ह्या अन्य साधनाच्याही तुम्ही मार्गे लागू नका. मग काय करा? अहो, गीतेमध्ये भगवान परमात्म्याने अतिशय सुलभ असं साधून सांगून ठेवलेलं आहे. अल्पनारायणे दाखविले सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः तस्याहम सुलभ पार्थ सततम कीर्तयंतो माम. अतिशय सुलभ अशी जी साधना आहे ती नाम साधना. आणि ती साधना काय सांगितलेली आहे तर अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबार म्हणतात, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. बाबांनो, अतिशय सुलभ अशी साधना, अतिशय सोपी अशी साधना ती काय असेल तर ह्या कलियुगामध्ये ती केवळ सोपी आणि सोपी साधना ती आहे म्हणजे केवळ भगवान परमात्म्याचं अनन्य भावाने नामस्मरण करा. कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन करायचं म्हणजे फेटा बांधून लोकांना उपदेश करायचा असा अर्थ नाही घ्यायचा. कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन. भगवान परमात्म्याचं नाम हे त्याला आळवलं पाहिजे, त्याचा अट्टहासपूर्वक त्याचा धावा केला पाहिजे.
एके ठिकाणी ज्ञानोबराय देखील म्हणतात की तुम्ही या साधनांच्या मार्गे पडू नका. अष्टांग योगे न शिनिजे, यम नियम निरोधन न कीजे रया, वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, गाता वाता श्रवणी ऐकीजे रया, वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे. तुम्ही अष्टांग योगादी साधनांच्या भाग्याने पडू नका. मग काय करा? वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे. केवळ मुखाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, नामस्मरण करा, त्याला आळवा. अशा प्रकारची साधना तुम्ही ह्या कलियुगामध्ये करा. कारण की ह्या कलियुगामध्ये केवळ भगवान परमात्म्याचं प्राप्त होण्याचं जे साधन केवळ म्हणजे केवळ एक भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची प्रत्येक युगामध्ये अनेक वेगवेगळी भिन्न भिन्न साधना सांगितलेली आहे. भिन्न भिन्न साधना सांगितली आहे. कृतेय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैहि, द्वापरे परिचर्यायाम कलौतधारी कीर्तनात. कृतेय ध्यायतो विष्णू, कृतयुगामध्ये ध्यानाने भगवान परमात्म्याची प्राप्ती होत होती. त्रेतायाम यजतो मखैहि, त्रेतायुगामध्ये यज्ञ कर्म केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती होती. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याची पूजा अर्चन केल्याने भगवान परमात्म्याची प्राप्ती होत होती. परंतु कलियुगाचा विचार केला तर कलौतधारी कीर्तनात मधुरम मधुरेभ्योपि मंगलम्योपि मंगलम, पावनम पावनेभ्योपि हरेर्नामैव केवलम, हरि सदा वसे तत्र यत्र भागवता जनाः गायन्ति भक्ति भावेन हरेर्नामैव केवलम. केवळ एक भगवान परमात्म्याची नामसाधना केली पाहिजे, त्याचं अनन्य भावाने नामस्मरण केलं पाहिजे. पण का हो तुकोबराय, मी तर अमक्या अमक्या जातीचा आहे, मग मला त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करता येईल का? महाराज म्हणले, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याचे सगळ्यांना अधिकार आहे. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचारन लगे चिंता कवनासी. कोणीही या, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. कोणीही या आणि ह्या तुम्ही भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करून जर अनन्य भावाने त्याचं नामस्मरण केलं तर कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता, किंवा उठा उठी करी स्मरणाचा धावा, दरवत देवा धीर नाही. त्याचं भगवान परमात्म्याचं अनन्य भावाने जर त्याचा धावा केला तर मग तो मात्र धावून आल्याशिवाय राहत नाही. पण का हो तुकोबरा, ह्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर कोणाला प्राप्ती झाली का, आहे का? असं काही उदाहरण आहे का तुमच्याकडे? त्यावेळेला तुकोबराय म्हणतात, बाबा मी तुम्हाला दुसऱ्यांचं उदाहरण कशाला देऊ, मी माझं स्वतःच उदाहरण तुम्हाला देतो. ज्या वेळेला दुष्काळ पडलेला आहे, जगद्गुरु तुकोबरांची सावकारकी बुडाली, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली, दुष्काळे अटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली, दुष्काळे अटिले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. तुकोबरांची पत्नी मरण पावलेली आहे अन्न अन्न करता. दुष्काळ पडलेला आहे आणि कर्ज रोखे तुकोबरांकडे अनेक लोकांचे पैसे येणे बाकी होते. तुकोबरांनी विचार केला आणि ह्या अशा अवस्थेमध्ये जर मी ह्या गोरगरीब जनतेकडून जर त्यांची वसुली केली तर ते आहे त्याही स्थितीत राहू शकत नाही. म्हणून तुकोबरांनी ते कर्ज रोखे इंद्रायणीच्या नदीमध्ये बुडून टाकले आणि महाराजांना विरक्ती झालेली आहे. अनेक दुःखाचे आघात तुकोबरांच्या तारुण्यावस्थेमध्ये तुकोबरांना आलेले आहेत आणि आल्याच्या नंतर तुकोबरांना विरक्ती झाली. तुकोबराय भामचंद्र डोंगरावर गेलेले आहेत आणि भगवान परमात्म्याची नामचिंतन साधना एकांतामध्ये जाऊन भगवान परमात्म्याची उपासना जगद्गुरु तुकोबरांनी केली आहे. भामगिरी पठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी, सर्पविच्चू अंगाशी झोंबले. जगद्गुरु तुकोबरांच्या अंगा खांद्याला सर्पविच्चू व्याघ्र झोंबू लागले, परंतु तुकोबरां मात्र भगवंताच्या नामचिंतनामध्ये अतिशय व्यस्त झालेले आहेत, दंग झालेले आहेत. आणि मग त्या नामचिंतनाचा प्रभाव असा झाला, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला.
विठोबा भेटला निराकार बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला विधीचा जनिता तोची आठवा हा दिदला न तुके विधीचा जनिता तोची आठवा दिदला तेने ब्रह्मानंदे प्रेमे रुढविला न तुके म्हणून तुका नामे गौरविला बाळ वेशामध्ये येऊन भगवान परमात्म्याने प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबरायांना दर्शन दिलेलं आहे. हा नामचिंतनाचाच प्रभाव आहे. म्हणून सार्थ रीतीने जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. तेने नारायण देल भेटी कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देल भेटी. बाबांनो, तुम्ही अनन्य भावाने जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केले, नामसाधना जर केली, तर तो निश्चितच तो भगवान परमात्मा तुम्हाला तुमच्या असलेल्या ठिकाणी येऊन दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त. फक्त एका ठिकाणी तुम्ही बसा आणि त्या ठिकाणी नामचिंतन करा. नलगती सायास जावे वनंतरा. आपल्याला हा विषय पुढे घ्यायचाच आहे. आणि सुखे येतो घरा नारायण. पण का हो तुकोबराय, आम्ही तर सांसारिक माणसं आहोत, आम्हाला घर प्रपंच सोडून जाता येणार नाही. मग आम्ही अशा अवस्थेमध्ये कसं काय भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणार? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, न लगे लौकिक सांडावा आश्रम घ्यावे वनांतर भस्मदंड. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नलगे नलगे लौकिक सांडावा आश्रम, कुठल्याही प्रकारचा लौकिक तुम्हाला सांडण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही प्रकारचा आश्रमाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही संसारामध्ये असा, तुम्ही नोकरी करत असाल नोकरी करा, राजकारण करत असाल राजकारण करा, कुठल्याही प्रकारचं सामाजिक कार्य करत असाल तर सामाजिक कार्य करत असाल तर सामाजिक कार्य करा. कुठल्याही प्रकारच्या आश्रमाचा, लिंगाचा, कुठल्याही प्रकारच्या अधिकाराचा या ठिकाणी विचार नाही. म्हणून नलगे लौकिक सांडावा आश्रम किंवा घ्यावे वनांतर भस्मदंड, किंवा तुम्हाला वानप्रस्थ घेऊन वनामध्ये जाऊन मग भगवान परमात्म्याचे नामचिंतन साधना करायची असाही काही अर्थ नाही. तुम्ही वनामध्ये जायची तुम्हाला आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसल्या देखील भगवान परमात्म्याची नामचिंतनाची साधना करू शकता. नलगे लौकिक सांडावा आश्रम घ्यावे वनांतर भस्मदंड, किंवा दाढी जटा कुठल्याही प्रकारचं भस्म माळा बिळा धारण करण्याची आवश्यकता नाही. फक्त अनन्य चिंतन, अनन्य भावाने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. कुठल्याही प्रकारचा तुम्हाला संसाराचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. जसे विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात, असोनी संसारी जे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा. किंवा जगद्गुरु तुकोबराय एके ठिकाणी म्हणतात की नलगे सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार दया क्षमा घर चोजवित येतील. तुम्ही खुशाल संसार सुखान करा आणि फक्त भगवान परमात्म्याचं अनन्य चिंतन, अनन्य भावाने भगवान परमात्म्याची नामाची उपासना करा. तुम्हाला भगवान परमात्मा तुमच्या घरी येऊन भेट देईल. तेने नारायण देल भेटी. आणि एवढं मी अट्टासपूर्वक सांगून जर तुम्ही त्या माझं ऐकलं नाही किंवा तुम्ही तुमच्या मनानेच साधना केली, तर मनाने साधना केल्याच्या नंतर काय परिणाम होतो? ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये वर्णन करतात, मनोमार्गे गेला तो तेची मुकला, मनोमार्गे गेला तो तेचे मुक, तो येथेची मुकला. मनाने केलेली साधना ही कधी फलीभूत होत नसते. तुकोबराय म्हणतात, मी तुम्हाला जी साधना सांगितली ती त्याच्यावरच तुम्ही विश्वास ठेवून जर अनन्य भावाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर तुम्हाला निश्चितच भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. परंतु मी सांगितलेली साधना सोडून तुम्ही तुमच्या मनाने साधना करण्याचा प्रयत्न केला तर ती केलेली साधना तुमची केलेली साधना व्यर्थ होऊ शकते आणि तुम्हाला यदा कदाचित नरकातही जाण्याची पाळी येऊ शकते. तुका म्हणे मज अनेक उपाव दिसती ते वाव नामे विन. नामाचिंतनाशिवाय अन्य मला कुठल्याही प्रकारचं साधन या ठिकाणी दिसत नाही. दिसती ते वाव नामे विन. नामाशिवाय अन्य साधन या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अन्य साधनाची
स्वीकार करण्याची आवश्यकता नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कोणाही न लगे साधनाचा पांग, करणे केला त्याग देहबुद्धी. मला सांगा, ज्या वेळेला सिंह शिकारीला निघतो रानामध्ये, ज्या वेळेला आपण सामान्य एखादा मनुष्य जर शिकारीला निघाला रानामध्ये, तर तो काय काय हत्यार बरोबर घेतो का नाही? चाकू घेतो, तलवार घेतो किंवा धनुष्यबाण घेतो, हे सर्व साहित्य बरोबर घेतो आणि त्याच्यानंतरच तो शिकारीला निघतो. परंतु मला एक सांगा, सिंह जर शिकारीला निघाला तर काय काय बरोबर घेतो? सिंह शिकारीला निघाल्याच्या नंतर काय काय बरोबर घेतो? काहीच बरोबर घेत नाही. तो समर्थ आहे शिकार करण्याकरता. तसं नाम साधन हे समर्थ आहे भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देण्याकरता. म्हणून कोणाही न लगे साधनाचा पांग, किरणे केला त्याग देहबुद्धी. म्हणून तुकोबाराय सार्थ रीतीने वर्णन करतात. तुका म्हणे मज अनेक उपाव, दुसती ते वाव नामे विन. बाबांनो, नामाशिवाय दुसरं कुठलंही साधन केलेलं हे व्यर्थ जाऊ शकतं. तुम्हाला करायचंच असेल तर अतिशय सोपी आणि अतिशय सुलभ अशी साधना, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, नलगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. तुम्ही एकनिष्ठ भावनेने जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, नामसाधना केली, तर मात्र तुम्हाला तुमच्या घरामध्ये येऊन भगवान परमात्मा दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. असो झालेली चिंतन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करायची आणि वाणीला या ठिकाणीच पूर्ण विराम द्यायचा. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनतसे पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती, नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी. तुका म्हणे तुम्ही संत माझी या कडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, सर्व गुरुवर्यांच्या चरणी आणि तुम्हा श्रोतृवर्गांच्या चरणी समर्पित करून वाणीला या ठिकाणीच पूर्णविराम द्यायचा. आणि पुनश्च एकदा हरिभक्तपरायण प्रेमानंद महाराज आंबेकर शास्त्री यांना देवात तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. कारण की तुकोबारांनी दात्याची व्याख्या गाथेमध्ये वर्णन केली आहे. दाता तोची एक जाण, नारायणा स्मरवी. या ठिकाणी शास्त्रीजी हे एक प्रकारचे दाते आहेत की जे तुम्हा आम्हा सर्वांना एकत्र घेऊन ही नामचिंतनाची साधना, ही संत वाङ्मयाचं चिंतन तुम्हा आम्हा सर्व भाविक जनांकडून हे करून घेत आहे. हे त्यांचं फार मोठा असा सिंहाचा वाटा आहे. त्यांनाही त्यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करायची आणि वाणीला पूर्णविराम द्यायचा. रामकृष्ण हरी.